आपल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन आला तो म्हणजे तीर्थ. बॅटिंग घेतल्यावरती रितेश. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. अवांतर धावाने श्रीगणेश झालाय. चारको विभागातील हा एक नावाजलेला खेळाडू तो म्हणजे रितेश सल्ला. त्याची साथ म्हणजे सागर. नॉस्ट्राकिंग एंडला सागर वाजे. बॉलिंग एंडला असेल तीर्थ. ओहो हो, यावेळेस फटका जोरात मारला होता, पण थोडी साथ नाही देणे वरून गेला चेंडू. एका समाधान मानावं लागेल. डिक्लेअर मध्ये धाव जाते आणि एक धाव फक्त मिळाली आहे. धावत आहेत 2. दोन्ही संघांना विनंती असेल वारंवार सांगण्यात येत आहे 20 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. नंतर पॅनल्टीज आहेत, कमिटीने कळवलं आहे, त्याच्यानुसार पॅनल्टीज लावता येतील. तर थोडीशी घाई करायची आहे. यावेळेस प्रत्येकदा स्कुलेच्या दिशेने खेळायचा होता, बॅटची कडा घेतली आणि फक्त एक धावती समाधान मानावं लागतंय. धावत आहेत 3. यापुढील होणारा सामना भूषण 11 विरुद्ध मराठा वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती असणार आहे इनिंग्स ब्रेकमध्ये मुख्य मंचावर टॉससाठी यायचं आहे. भूषण 11 आणि मराठा वॉरियर्स. यावेळेस रिव्हर्स करण्याच्या बेतामध्ये माघारी पडता लागतंय. काच्या टोसरमध्ये विनायक चांगला झेल पकडतोय. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे बॅक टू पवेलियन. सागर माघारी परतलाय. चांगला चेंडू होता तीर्थचा, थोडासा उसळी घेणारा. रिव्हर्स स्वीप करायचा होता, बॅटची वरची काढा घेतली पॉईंटच्या दिशेने. तिकडे विनायक जेलबाच्या सर्पमध्ये माघारी परतवतोय. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर तीर्थ पाटील थोडेसे नाराज होते स्वतःवर. मात्र अगदी एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 3 धावा देऊन एक गडी नक्कीच बाद केलाय. 1 डाऊन फलंदाज देतोय शैलेश कुराडे. रिव्हर्स क्रिस मध्ये शैलेश. याच वेळेस काय टायमिंग होती, क्लास होता. मिडविकेट क्षेत्र निवडलं पण तितकी चांगली फिल्डिंग. त्यामुळे तेजस्वी आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. 3 धावा वाचवल्या तेजसने. तेजस सातार्डेकर. काल डीजेने सांगितलं होतं खूप लांबचा प्रवास केलाय, तर लांबच्या प्रवासासाठी यश सुद्धा मिळवतो. आपल्या संघासाठी धावा वाचवतोय, ते म्हणजे 3 धावा वाचवल्यात. हलक्या हाताने प्लेसमेंट केली होती शैलेशने. परत एकदा पंचांचे हात हवेच्या दिशेने म्हणजे व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव. धावत आहेत 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस सुद्धा कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने पुश केला. तिकडे परत एकदा तेजसला आपण पाहतोय. एकाच आवडती समाधान मानावं लागतंय. धावफला पुढे सरसर धावत आहे 6. 1 टू गो असेल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. एलिमिनेटरचे सामने चालू आहे. प्रत्येक संघाला जिंकणं आता कंपल्सरी आहे. आता हे लीग फॉर्मॅट नाही तर नॉकआउटचे सामने आहेत.
जो संघ जिंकेल तो पुढे सरसावणार आहे, वाटचाल करणार आहे कांदिवली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. यावेळेस मिड ऑफच्या दिशेने हलक्या त्याने प्लेसमेंट केली आहे आणि एकाधावरती समाधान मानावं लागतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7-7. द लॉस ऑफ 1 विकेट. तो 1 विकेट म्हणजे वाजे. सागर माघारी परतलाय. मिस टाइम स्ट्रोक होता रिव्हर्स करण्याच्या पद्धतीमध्ये जलबाद सर्वमध्ये माघारी परतावं लागलंय सागरला. संत गतीने सुरुवात झाली आहे सामन्याला. जयप्रभुत्री बॉयज वर्सेस श्री साई सर्व्हिसेस चालू असलेला सामना. दोन्ही संघांना विनंती असेल 20 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. जे पण प्लॅनिंग्स असतील ते अगोदरच करून आतमध्ये यायचं आहे. पहिलं षटक संपल्याला 7 मिनिटं लागलेत. आपल्याला 20 मिनिटात 13 मिनिटात उरलेली 3 षटकं संपवायची आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. कर्णधार प्रशांत दादा. आपल्या संघासाठी दुसरं षटक होणार म्हणजे प्रशांत. चारच्या षटकांचे सामने एलिमिनेटरचा सामना चालू आहे. चालू असलेला सामना जयप्रभुत्री बॉयज वर्सेस श्री साई सर्व्हिसेस. संघासाठी दुसरं षटक तो म्हणजे प्रशांत. दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. 20 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण नाही झाली तर पेनल्टी सुद्धा लागणार आहेत. ह्याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस हलक्या हाताने पुश केला होता मिड ऑफच्या दिशेने. तिकडे तौकीफ चांगली फिल्डिंग करतोय. धाव वाचवतो आपल्या संघासाठी आणि फिल्डिंग करावी लागणार आहे. पराकष्ट करावी लागेल. दिवस मेहनत केली आहे. 2 दिवसापासून आपण मेहनत करतोय. आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर मेहनत करावी लागेल. यावेळेस जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने पण आलाय डॉट बॉल. थोडा संत गतीने मॅच चालू आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. द लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस यश आलंय रितेशला. बॉल गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळाल्यात रितेशला 4. थोडीशी मिसफील्ड झाली. बॉल स्टॉप झाला पाहिजे होता विनायकडनं, कारण मागील सामन्यामध्ये त्याला आपण पाहिलं होतं उत्कृष्ट अशी फिल्डिंग तो म्हणजेच विनायक. थोडीशी मिसफील्ड झाली. हातातला चेंडू डायव्हर्ट झाला आणि सीमारेषाला आदळला आणि धावा मिळाला 4. धावफलक पुढे सरसावता धावतात 12-12. एफर्टचे मात्र पूर्ण मार्क मिळणार आहेत. यावेळी क्लास शॉट रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात रितेश सल्लाची बॅट बोलायला लागले. चेंडू जातोय दन 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 करत चौकार. रितेश सल्ला देखील जाणून आहेत ज्या मॅचमध्ये आपल्याला या मॅच आपल्यासाठी एलिमिनेटरची मॅच आहे. कारण या मॅचला जर आपण खेळतोय तर आपण आपल्या संघाला 1 पाऊल वरती घेऊन जाणार आहे. आणि जयप्रभू त्रिभुजच्या संघाची ओव्हरऑल जबाबदारी रितेशने आपल्या खांद्यावर घेतल्या. पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करतोय रितेश. यावेळी सरळ बॅटीने मिड ऑफ चॅलेंजला पंच केला. चेंडू क्षेत्ररक्षक किरण गुंजाळ येत आहेत चेंडूवर. 1 धाव नक्कीच मिळते. या मॅच शैलेश कुराडे सध्या स्ट्राईकवर आपण बघतोय. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाल्या 17. ते सांगितल्याप्रमाणे रितेशला थोडेसे दडपण घ्यावं लागणार. आपल्या संघाला पुढे 1 पाऊल जर घेऊन जायचं असेल तर स्वतःवरती बॅलन्स घेऊन संघ घेऊन जावा लागेल पुढे.
यावेळेस मिस मॅच होत आहे. बॉक्स आउटच्या सर्पामध्ये माघारी परतावं लागतंय. बॅक टू पॅव्हलियन म्हणजे शैलेश. धावा आल्या होत्या या षटकामध्ये. थोडासा क्लास फटका खेळलं पाहिजे. सिंगल डबल धावफलक पुढे घेऊन जायचं होतं. पण मोठा मासा हादरायला लागला. तुम्हाला शैलेश माघारी परतलाय. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. पुढचा फलंदाज बाहेर बॅट्समन जायच्या आधी लवकरात लवकर पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. जयप्रभू थ्री बॉयज, देर इज नो पॉइंट इन डिस्कशन. प्लीज सेंड युअर नेक्स्ट बॅट्समन ॲज सून ॲज पॉसिबल. हार्दिक दावडा मॅन फ्रॉम चारकोप सेक्टर 6 आपण बघतोय. ओव्हरऑल एक बॅलन्स्ड प्लेयर आहे. प्रॉपर ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा चांगली बॅटिंग देखील केले, बॉलिंग देखील केले. आणि साईचरण संघाचा मेलविन मेमोरियल कपमध्ये सगळ्यात जास्त वेळा अतिशय चांगल्या गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणजे हार्दिक दावडा. सध्या आपण त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला बघतोय. पुन्हा एकदा एक चोटी धाव घेण्यात यश मिळतंय. हितेश कांबळे होते. खोलोटप्याचा चेंडू होता, धुडकावून लावला, क्लास फटका. हार्दिक दावड्याने आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. कुठल्या कामासाठी आपल्या संघाने आपल्याला जबाबदारी पाठवले दिले हे पुरेपूर सिद्ध करून दाखवत आहेत. 3 चौकार जर हार्दिक दावडा यांनी लगावले, सलगचे 3 चौकार, तर 500 रुपयाचं पारितोषिक ललित बागवे यांच्याकडून देण्यात येणार आहे. या पॅडलशिपचा उपयोग केलाय. 2 चेंडू 2 चौकार लगावले. व्हॉट अ शॉट. थोडासा स्वतःचा स्टान्स ऍडजस्ट केला, बॉलच्या लेंथ पर्यंत थोडासा स्टान्स ऍडजस्ट केला, बैठक स्वीप मारायचा प्रयत्न केला, जाणून घेतला बॉलचा टप्पा थोडासा वरती येतोय आणि तिकडे खेळाडू नव्हता. प्रॉपर गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सीमारेषा पार चौकार. 2 सलगचे चौकार आले. जर तिसरा चौकार येतोय तर नक्कीच ललित बागवे सर 500 रुपये देण्यासाठी तयारच आहेत. त्यांचा लहानपणीचा अगदी जिगरी मित्र आहे. सिद्धेश्वर बॉईज पासून चालू झालेला प्रवास अगदी साईचरण संघापर्यंत एकत्र खेळले दोघं जण. आणि यावेळी मात्र कुणाल शेलार बाजी मारतात. थोडेसे जास्त शफल झाले होते, अजून थोडासा ऑफ स्टिकचा शफल झाले आणि अंदाज आला नाही. वेध घेतला चेंडू नेतो म्हणजे थेट यष्ट्यांचा आणि गडी बाद. हार्दिक दावडा वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र त्याने त्याचं काम करून दिलंय. 2 चेंडू 2 चौकार लगावून दिलेत. पुढचा फलंदाज माझ्या मते मॅन फ्रॉम साईनगर, मॅन फ्रॉम आंबेवाडी, साहिल अंबाडे. आंबेवाडी संघाची धुरळा जो खेळाडू पुरेपूररित्या निभावतो, साहिल अंबाडेला आपण सध्या बघतोय स्ट्राईकवर. चार चेंडू संपले. संघाची धावसंख्या झाली 26. 3 गडी बाद. सागर वाजे, शैलेश कुराडे आणि हार्दिक दावडा तिसरा गडी. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. कुणाल शेलार स्ट्राईक बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. एक छोटी धाव घेण्यात पुरेपूर यश मिळतंय. कालच्या दिवसापासून आपण जर बघितलं तेजस सातार्डेकर यांच्याकडून एकही चेंडू सुटला नव्हता, मात्र अगदी मोक्याच्या क्षणी हा चेंडू सुटला. 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा मिड ऑफच्या रेंजला पंच केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मारला नाही. हितेशकडे चान्स होता.
थ्रो करणं गरजेचं आहे, कारण रितेश सल्ला यांची विकेट कदाचित जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही मॅचमध्ये अजून 50% वरती येऊ शकता. मात्र रितेशची विकेट घेण्याचा प्रयत्न झाला नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 होते. 3 गडी बाद. अजूनही शेवटचं षटक बाकी. चला किरण गुंजाळ, सामना लवकरात लवकर चालू करायचा. शेवटची 4 मिनिटं तुमच्यासाठी. सामना लवकरात लवकर चालू करून घेऊया. यापुढे होणारा सामना विनंती करेन भूषण 11 आणि मराठा वॉरियर्स इनिंग्स ब्रेकमध्ये मुख्य मंचावर टॉससाठी यायचं आहे. यावेळी मात्र व्हाईट बॉलने सुरुवात होते आहे. किरण गुंजाळ यांना जर 6 चेंडू 3 बाउंड्र्या लगावल्या गेल्या तर संदेश बांबड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि जर रितेश सल्ला यांचा बोल्ड काढला तर ललित बागवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि काय होतंय बाउंड्री रिव्ह्यू रितेश सल्ला यांच्याकडून मागण्यात आलाय. मात्र वरच्या स्ट्रायकिंग एंडला साई लंबाडे आउट होत आहेत. कॉल नक्कीच दोन्ही बॅट्समॅनने दिला होता, मात्र थोडंसं मिसकॉर्डिनेशन आणि साई लंबाडे वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. किरण गुंजाळ यांनी जर कुठल्याही खेळाडूची विकेट काढली बोल्डच्या स्वरूपात तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र जर रितेश सल्ला यांची विकेट आपण बोल्डच्या स्वरूपात काढताय तर 1000 रुपयाचं पारितोषिक ललित बागवे यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. आणि जर 3 चौकार किरण गुंजाळ यांना रितेश सल्ला मारतायत तर 501 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक संदेश बांबड यांच्याकडून देण्यात येणार आहे. चलो, we are good to go. It is going to be a one single run. New batsman walking in, Ayush Matre. मिलिंद सावंत साहेब आपल्याला विनंती करतो, आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. अजून एक प्रमुख उपस्थिती आपल्यामध्ये मिलिंद सावंत साहेब मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. यावेळी चेंडूनी बॅटची कडा घेतली. आयुष मात्रे नशिबाचा चौकार नक्कीच मिळतोय. डाऊन द लेग साईड खेळायला गेले, मात्र खूपच फाईन लागला आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू दन 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 करत जातोय. सीमारेषा पार, चौकार. आल्या आल्या आयुषने सुंदर असा चौकार मारा. लकीचा चौकार तरी असेल. बॅटची कडा घेतली थर्डमनच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चौकार आला. स्टेज खाली करायचा आहे, मुख्य स्टेज खाली करायचा आहे प्लीज. यावेळेस सुद्धा क्लास फट्टा बॅटिंग मधून निघालाय, तो म्हणजे आयुष्य. मिडॉनच्या दिशेने बॉल गेलाय सीमा रेषा पार. आयुष्य बॅटमधून आलाय चौकार. बँडेड फटका, दणदणीत धावा देऊन गेलाय 4. धाव फलक पुढे सरसवत धावतात 38 मुवमेंट वरती बॅटिंग करतो आयुष आपल्या संघासाठी. विनंती करतो ललित बागवे सर, आपण मनीष सावंत सरांचं ओके सॉरी हां किरण सर कंटिन्यू. यावेळेस पंचांचा बोट वरती आलाय, पुढे सरसला होता, परत एकदा सेम शॉट खेळायचा होता, पण यावेळी फिरकी घेणारा चेंडू म्हणजे बॅटच्या समोरून वळण घेतलं आणि स्टंपाच्या सर्पामध्ये तेजास माघारी परतवतोय. आयुषला आपलं काम करून पूर्ण परत माघारी आलाय. 2 चेंडूमध्ये 8 धावा करून दिल्या होत्या संघासाठी. 2 चेंडूच्या खेळात शिल्लक काय धावा 38 द लॉस ऑफ 5 विकेट्स.
न्यू बॅट्समॅन क्रीज म्हणजे आलाय चिराग. कारण गुंजालसाठी हे दोन चेंडू हाताळणं निर्णय गरजेचा आहे. पुढे शॉट चालू होता मिडाच्या दिशेने, तिकडे तौफिक लागून थोडासा डायव्हर्ट झाला, तिकडे विनायकची 7 आणि बॉल झालाय सेफ. एखाद्यावरती समाधान मानावं लागतंय. धावले पुढे सरसाद धावतात 39-39. शेवटचा चेंडू असेल 1 to go. बॅटिंग एंडला असेल रितेश. भूषण 11 आणि मराठा वॉरियर्स मुख्य मंचाजवळ टॉससाठी यायचं आहे. वेळेस वळण घेणारा चेंडू माघारी परतोय रितेशला स्टंपाच्या स्वरूपामध्ये. तेजस त्याला साथ देतोय. धावा झाल्यात 39. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टार्गेट असेल 40 म्हणजे 40. विनंती करतो श्री ललित बागवे साहेब, आपण मिलिंद सावंत साहेबांचा शाल देऊन सत्कार करायचा आहे. मुख्य कॅमेरा आपण स्टेजकडे वळवायला हरकत नाहीये. विनंती करतो ललित बागवे सर, आपण मिलिंद सावंत सरांचा शाल देऊन सत्कार करायचा आहे, त्यासोबतच मोमेंटो देऊन सत्कार करायचा आहे. अलॉंग विथ दॅट आय वुड रिक्वेस्ट मराठा वॉरियर्स कॅप्टन ऑफ मराठा वॉरियर्स अँड Bhushan 11, please come for the toss. मराठा वॉरियर्स कुठे आहे? मराठा वॉरियर्स आपला कर्णधार अजूनपर्यंत आलेला नाहीये. मिलिंद सावंत साहेब आपले अगदी 2 मिनिटं आपले देखील घेतो. ओव्हरऑल टुर्नामेंट सर आपलं आयोजन आपल्या मित्रांनी कसं केलं हे ऐकायला आपल्या मुखातून नक्कीच आवडेल. सगळ्यांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट आणि सगळ्यांनी चांगल्या प्रकारे खेळा आणि काही दुखापत वगैरे करून घेऊ नका. सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके, धन्यवाद सर. आपल्या हातानेच आपण टॉस देखील करणार आहोत. राज कलमकर आलेत सर, टॉस आपल्या हस्ते करतोय आपण. Heads is the call from Maratha Warriors and tails it is. So नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मराठा वॉरियर्स संघाने. आपला डिसिजन ऐकायला नक्कीच आवडेल. फिल्डिंग. थँक्यू सो मच. तसंच केविन किंग्सचे तुषार कदम आपले देखील मनपूर्वक स्वागत विनंती करतो. गणेश सरांचा देखील सत्कार करायचा आहे. मुख्य मंचावर कॅमेरा वळवायचा फॉर अ मोमेंट. विनंती करतो गणेश सुनार साहेब, आपण तुषार कदम साहेबांचा देखील शाल देऊन सत्कार करायचा. धन्यवाद. चला सेकंड इनिंगला सुरुवात करूया. सामन्या दिशेने वळूया. बॅटिंग एंडला आलाय तौफिक, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल, बॉलिंग एंडला असेल शैलेश. 40 धावांचा पाठला करायचा आहे 24 चेंडूमध्ये. ओ हो, पहिला चेंडू रिव्हर्स करायचा होता. बॅटची कडा घेतली आणि त्रिफळाची फर्निचर लॉस. माघारी परतावं लागते. बिग मॅन इज गॉन. म्हणजेच तौफिक माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवरती मोठं यश शैलेशला गाठलंय, ते म्हणजे तौफिकचं. चांगल्या बॅटिंगला सुरुवात केली होती रितेशने. त्याने सुद्धा 2 चौकार मारले. त्याच्यानंतर आयुषने सुद्धा 2 चौकार मारले मुवमेंटला. आणि हार्दिक दावडा सरांनी सुद्धा 2 बाउंड्रीज मारलेत. आणि मॅचमध्ये थोडंसं कमबॅक सुद्धा केलं. 40 धावा केले. 4 षटकांचे हे सामने आहे. 4 षटका सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती शैलेशला यश मिळालंय, ते म्हणजे तौफिक माघारी पडला. आता पार्टनरशिप थोडीशी बिल्ड करावी लागणार आहे. न्यू बॅट्समॅन क्रीज म्हणजे अनिल. आता थोडीशी पार्टनरशिप करावी लागणार आहे. कुणालला थोडंसं दडपण घेऊन सामना खेळावा लागेल.
40 धावा करायच्या आहेत, कारण प्रत्येक सामना जिंकणं आता गरजेचं आहे. दुसऱ्या चेंडूवरती अजून एक यश, अनिलला सुद्धा माघारी परतवलंय बॉक्स शॉटच्या सर्पामध्ये. अजून एक बिग विकेट माघारी परत ते सिच्युएशन मुवमेंटला चांगली गोलंदाजी ती म्हणजे शैलेशची. छान आता कमबॅक करतोय आपल्या संघासाठी निर्णायक आणि पहिलं षटक हाताळतोय. रिवर्स स्वीप करायचा होता, पॅचची मोठी काढा घेतली आणि बॉक्स शॉटच्या सर्पामध्ये माघारी परतावं लागलंय तो म्हणजे अनिल. हॅलो, जर तिसरी विकेट जाते, हॅट्रिक विकेट येते, तर छोटा दावडाबाईकडून 1001 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. शैलेश कुराडे यांच्यावर देखील पैसे लावले गेलेत. जर हॅट्रिक विकेट येते तर नक्कीच 1001 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. मात्र भावाची विकेट घेतली आहे, अनिलची विकेट घेतली शैलेशने. न्यू बॅट्समॅन तेजस. नवीन बॅट्समॅन आलाय तेजस. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे फांडलेच्या दिशेने. पहिली धाव आली आहे, धावांचा श्रीगणेश आत्ता झालाय. अक्षय मानकर सराकडून प्राइज आले. जर शैलेश जाधवने तिसरा विकेट सुद्धा घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आमच्याकडे. यावेळेस कुणाला सुद्धा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण लेग जायच्या स्वरूपामध्ये पहिली धाव कुणालसाठी आली आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी निर्णायक क्षणावरती एलिमिनेटरचा सामना आहे. चार चेंडूच्या संपल्यानंतर धावा दिल्यात फक्त 2. लॉस ऑफ 2 विकेट्स. तर 2 विकेटमध्ये एक मोठा विकेट म्हणजे तौफिक माघारी परतलाय. यस, टायमिंग परफेक्ट जुळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा आलाय. तेजसला बॉल गेलाय सीमा रेषा पार. तेजसचा बॅटमधून आलाय दणदणीत चौकार. चांगली सुरुवात केली देशने. आता करावे लागतील धावा. 40 सरांना पाठला करतायत, धावा करणं गरजेचं आहे. विकेट किती जाऊ द्या, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दोघांना, तो म्हणजे तेजस आणि कुणालला. 1-2 कशल शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावा झाल्या 6. यावेळेस सुद्धा परतीचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्कोलेच्या दिशेने एक धाव आली आहे. एका धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7-7. द लॉस ऑफ 2 विकेट्स. हॅलो, एक आनंदाची बातमी अशी आहे, कारण मुख्य मंचावर आम्ही आता आपले प्रमुख उपस्थिती मिलिंद सावंत साहेब आपल्यामध्ये आहेत आणि त्यांनी एक रक्कम जाहीर केली आहे. कांदिवली प्रीमियर लीगसाठी त्यांनी रोख रक्कम 5,000साठी आपल्याला कांदिवली प्रीमियर लीगसाठी दिले. एकदा जोरदार टाळ्या मिलिंद सावंत साहेबांसाठी मात्र वाजवायच्यात, कारण क्रिकेट प्रेमी ते व्यक्ती देखील आहेत, ते सुद्धा आहेत आणि अगदी प्रेमाने आमच्या कमिटीला त्यांनी 5,000 रुपये जाहीर केले. धन्यवाद सर, व्हेरी मच थँकफुल फॉर यू. थँक्यू. आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलो तो म्हणजे चिराग सावंत. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. थोडं समीकरण आता बदलत चाललंय, कारण 4-4 षटकांचे सामने आहेत. 40 धावा केल्या जयप्रभू संघाने. श्रीसाई सर्व्हिसेस संघाला 40 धावांचं लक्ष्य पाठला करायचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 7.
यावेळेस काय फिल्डिंग केली आहे शैलेश फिल्डिंग आवडल्यासाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही. उत्कृष्टाची फिल्डिंग, वयाची मर्यादा नाही शैलेश आतापर्यंत. तशीच क्लास अशी फिल्डिंग, आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात आणि एका धावाचे समाधान मानावं लागेल तेजसला. टायमिंग चांगली होती, तितकाच क्लास फटका सुद्धा होता, पण त्या फटक्याच्या मध्ये आला तो म्हणजे शैलेश. यावेळेस सुद्धा टायमिंग चांगली होती, पण तिकडे फिल्डिंग आपल्या संघासाठी करताय. धावा वाचवायला लागणार आहे, कारण प्रत्येक सामन्याची पराकाष्ठा कराव्या लागेल. कांदिवली प्रीमियर लीग 2026चं पर्व सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळायचा असेल तर आता प्रत्येक बॉलसाठी मेहनत करावी लागणार आहे. त्या मेहनतीमधूनच फळ मिळेल. चुकी झाली आहे, मिस मॅच होत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची गाडा घेतली आणि बॉक्सवरच्या सर्पामध्ये माघारी परतला तो म्हणजे तेजस सातर्डेकर. बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅट्समॅन क्रीज म्हणजे प्रशांत. आता कर्णधार स्वतः आलाय, कर्णधाराची भूमिका पूर्ण करावी लागणार आहे. 15 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. निर्णायक मोमेंटला आता मॅच आली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपलं काम परिपूर्ण करणार मीच कर्णधार प्रशांत. पहिल्या चेंडूवरती बॉल गेलाय सीमा रेषा पार. दणदणीत प्रशांतच्या बॅटमधून आलाय चौकार. धावा देऊन गेलाय 4 चेंडूच्या संपताना धावा झाल्या 13 द लॉस ऑफ 3 विकेट्स. 27 रन्स रिक्वायर्ड इन 14 बॉल्स. कॅल्क्युलेशन थोडं समीकरण बदलावं लागेल. कर्णधार पारी खेळावी लागणार आहे. कॅप्टन इनिंग्स तो म्हणजे प्रशांत. पहिल्या चेंडूवरती आपली धुरा सांभाळायला सुरुवात केली आहे आणि करावी लागणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती एफर्ट टाकायला लागणार आहे दोन्ही संघांना. यावेळेस सुद्धा पुढे सरसाला होता, हलका त्याने प्लेसमेंट केली मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव येते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. शेवटचा चेंडू असेल 1 टू गो. चिरागचा फेस करेल तो म्हणजेच कुणाल शेलार. यावेळेस पुढे सरसाला होता. क्लास टायमिंग ती म्हणजे कुणालची. मिड ऑफ द दिशेने परफेक्ट गॅप शोधली शैलेशाने आयुष्यामधील आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार. कुणालच्या बॅटमधून आलाय चौकार. दणदणीत धावा देऊन गेलाय 4. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 18. कुठल्या खेळाडू काही दुखापत झाली असेल तर प्लीज सांगायचे आहे. काही दुखापत झाली आहे का? रितेश सल्ला किसी को कुछ लगा है तो प्लीज कंफर्म कर दो. ओके. बारा चेंडूमध्ये 22 धावांची गरज. आपल्या संघासाठी आलाय 30 षटक घेऊन हार्दिक. ललितची सुद्धा या मॅचवर लक्ष असेल. त्याचा मित्र तो म्हणजे हार्दिक बॉलिंग एंडला आलाय. पुढे सरसाला होता मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव आली आहे. 501चं पारितोषिक ललित यांच्याकडून सुद्धा आले 3 विकेटला. 501चं पारितोषिक ललित सरांनी मागील जेव्हा हार्दिक जेव्हा बॅटिंगला सुद्धा होता तेव्हा 3 चौकारावरती लावले होते. आता 3 विकेटला हार्दिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक.
पुढे सरसाला होता, वळण घेतलंय आणि बिग मॅन इज गॉन, म्हणजेच कुणाल शेलार बॅक टू पवेलियन. पंचांनी वाईट दिलाय. बरं, हार्दिक दावडा यांच्यासाठी एक विशेष पुरस्कार आलाय. जर हार्दिक दावडा यांनी कुठल्याही खेळाडूला त्रिफळाची, ज्याला क्लीन बोल्ड असं आपण म्हणतो, ते तसं केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक ललित बागवे सर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आणि 3 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. चुकी झाली आहे, चुकी झाली आहे. आणि विनायककडून. जर हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक छोटा दावडा बाई कडून पण असणार है. ये पूरे ओवर में 3 विकेट अगर निकाला तो छोटा दावडा की तरफ से 1000 रुपये का पारितोषिक आणि 500 रुपये ललित बागवे सरांकडून देखील आहे. घर का पैसा घर में रहने वाला है. क्या लगता है तीसरा विकेट आएगा? आता समीकरण बदलत चाललंय. 20 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. 20 रन्स रिक्वायर्ड इन 9 बॉल्स. किरण गुंजाळे यांच्या प्रत्येक चौकारावर 100 रुपयाचं पारितोषिक ललित बागवे यांच्याकडून आलंय. चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पैशांचा पाऊस डीजे आपण कांदुरी प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. 9 चेंडू 20 किरण धावा. गुंजाळ यांनी जर 3 चौकार लगावले तर मिलिंद सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. अजून आणि एक. आणि काय होत आहे, चौथ्या हॅट्रिकचा मानकरी ठरतोय हार्दिक दावडा आणि त्यासोबत 1500 रुपये देखील लागू होणार आहेत. 1000 रुपये छोटा दावडाकडून आणि 500 रुपयाचं पारितोषिक ललित बागवे यांच्याकडून. आठ चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पैशांचा पाऊस कांदुरी प्रीमियर लीग पुढचे मध्ये. 2 चेंडूत जरी 2 विकेट आले तरी 500 रुपयाचं पारितोषिक दावडाबाईकडून मिळणार आहे. अजून टू बी करेक्टेड 1000 रुपीज. शेवटच्या चेंडू असेल 1 टू गो. 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. समीकरण थोडासा बदललंय. सिच्युएशन मुवमेंटला हार्दिक दावडा आपल्या संघासाठी निर्णायक षटक, त्यामध्ये तिसरा. 7 बॉल 19. वळण दिलंय. अजून एक विकेट. माघारी पडतोय तो म्हणजेच बॅक टू पवेलियन प्रशांत. प्रेक्षकांना विनंती करतो, हार्दिक दावड्याची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा पाऊस पाडायचा आहे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. 12 चेंडू 20 धावांचा सामना अवघ्या 6 चेंडू 19 धावांवर आणून थांबवलाय. आणि बॉलरचं नाव काय तर हार्दिक दावडा. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा हार्दिक दावडासाठी वाजवायच्यात. सहा चेंडूमध्ये 19 धावांची गरज. बॉलिंगला आलाय सुधीर. बॅटिंग एंडला असेल तीर्थ. पुढे सरसावला होता, बॅटची कडा घेतला. तिकडे रितेश बॉल स्टॉप करतोय. बिडोच्या दिशेने फक्त एकच धाव आली आहे. आता समीकरण आणि कॅल्क्युलेशन थोडंसं बदललंय.
5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. निर्णायक क्षणावरती उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी, तो म्हणजे हार्दिक. तीर्थ पाटील यांनी जर ही मॅच जिंकवली तर पाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. बुडाच्या दिशेने हलका त्याने पुश केला होता, फक्त एका धावेचं समाधान मानावं लागेल. 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. सर्व चेंडूवरती जरी चौकार मारले तरी सामन्याचं पारडं थोडं आता जड झालंय, ते म्हणजे जयप्रभू संघाचं. पुढे सरसावला होता पण बॉल लागून थोडा डायव्हर्ट झाला आणि फक्त एका धावचं समाधान मानावा लागलाय. सामन्याचा पारडा आता जड झालाय, ते म्हणजे जयप्रभू थ्री बॉयज संघाचा. चुकी न करता जर 3 फेअर डिलिव्हरी जरी टाकल्या तरी सामन्याचं पारडं पूर्णपणे जड होईल, ते म्हणजेच जयप्रभू संघाचं. यावेळेस आलाय चौकार, बॉल गेलाय सीमारेषा पार. पण आता कॅल्क्युलेशन थोडंसं बदललंय. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. दोन्ही चेंडूवरती जरी 8 धावा आले तरी सामन्याचं पारडं पूर्णपणे आता जड आहे, ते म्हणजे जयप्रभू संघाचं. यावेळेस बॉक्स शॉटच्या सर्पामध्ये माघारी परतावं लागतंय, ते म्हणजेच विनयला. शेवटचा चेंडू असेल 1 to go. सामन्याचं पारडं पूर्णपणे जड, ते म्हणजे जयप्रभू संघाचा. शेवटचा चेंडू असेल 1 to go. बॅटिंग साठी आला हितेश. व्हाईट बॉल, अवंतर धाव. एका धावते समाधान मानावं लागतंय आणि सामना संपलाय. संघ जिंकलाय, तो म्हणजे जयप्रभू थ्री बॉयज. कॉंग्रॅच्युलेशन संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी डीजे. चालू सामन्याचा मानकरी तो म्हणजेच विनंती करतो मिलिंद सावंत साहेब आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. अनडाऊटेडली एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या चालू सामन्यात 3 चेंडूत 8 धावा, 2 सलगचे चौकार लगावले आणि एक हॅट्रिक प्लस अजून एक विकेट. हार्दिक दावडाला जात आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. मॅन फ्रॉम चारकोप सेक्टर 6 हार्दिक दावडा. आणि पुन्हा एकदा हार्दिक दावड्यासाठी मात्र जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. संघाला गरज असताना 12 चेंडू 20 धावांचं समीकरण अगदी 6 बॉल 19 वर आणून थांबवलं. अवघी 1 धाव आणि 4 विकेट. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आणि त्यासोबतच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण बघतोय श्री गणेश पवार साहेब यांच्या वतीने हार्दिकला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे. हार्दिक भाई आपको बोलूंगा, आप 1-2 मिनट रुकना है प्लीज. हार्दिक भाई कल तक का आपका परफॉर्मेंस और आज के आपके परफॉर्मेंस में जमीन आसमान का फर्क है. आज
ओवरऑल टीम परफॉर्मेंस कैसे, टीम के बारे में 2 शब्द सुनने के लिए अच्छे लगेंगे और अपने टूर्नामेंट के लिए 2 शब्द। टूर्नामेंट तो बहुत अच्छी है। नेक्स्ट ईयर नहीं खेला था, इस बार खेल रहा हूँ और टीम काफ़ी अच्छी है। जैसे सर चाहना है हमारी टीम में जो मोटिवेट करते रहते, और मैं ज़्यादा क्रिकेट नहीं खेल रहा था लेकिन वही है जो मुझे खिला रहा है क्रिकेट, तो मैं सर चाहना का बहुत शुक्रगुजार हूँ कि मुझे वो चांस देते रहते। थैंक यू। मी खूप मनापासून एक गोष्ट बोललो होतो, आपण मेलविन मेमोरियल कप सर्वजण बघतच असू, मात्र माझ्या डोळ्या देखत साईचरण संघाचा सर्वात जास्त वेळा चांगला चालणारा बॉलर कोण आहे तर हार्दिक दावडा इतक्या वर्षात, आणि मी त्याचा सिद्धेश्वर बॉईज पासून ते साईचरण संघापर्यंतचा प्रवास बघितला. त्यामुळे माझ्या मित्राला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि कॅश प्राईज छोट्या भावाकडून 1000 रुपये आणि ललित बागू यांच्याकडून देखील 500 रुपये, ओव्हरऑल 1500 रुपयाचं पारितोषिक हार्दिक भाईला देण्यात येणार आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधतो सगळ्यांनी पुन्हा एकदा मी विनंती करेन, चालू मॅच मध्ये आपल्याला ते करता नाही आलं, मात्र पुन्हा एकदा विनंती करतो मिलिंद सावंत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण 5000 रुपयाची रोख रक्कम त्यांनी आपल्या कमिटी मेंबर कांदिवली प्रीमियर लीगला दिली. एकदा जोरदार टाळ्या मिलिंद सावंत साहेबांसाठी विनंती करतो, सगळ्यांनी वाजवायच्या. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्स अ लॉट.